राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकरांचं निधन झालंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन जात असताना पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये बिडकरांसह त्यांच्या मित्राचाही मृत्यू झालाय। बिडकर विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत। दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोक व्यक्त केलेला आहे। एक धक्कादायक बातमी आपण बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकरांचं निधन झालंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेऊन जात असताना पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातात बिडकरांसह त्यांच्या मित्राचाही मृत्यू झाला। बिडकर सध्या विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत। दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोक व्यक्त केला। मला फार वाईट वाटतंय की अकोल्याच्या विमानतळावर तुकाराम बिडकरजी मला येऊन भेटले। त्यांनी मला एक कामही सांगितलं। त्यांना मी पुढच्या आठवड्यात मंत्रालयातही बोललो होतो, पण अचानक ॲक्सिडेंट झाला, दुर्दैवी निधन झालं। खरं तर माझ्याकरता फार मोठी हानी आहे, समाजाकरता मोठी हानी आहे, विदर्भाची मोठी हानी झाली आहे। तुकाराम बिडकरसारखे संस्कार, सांस्कृतिक आणि धार्मिक सामाजिक कार्यात काम करणारा एक मोठा नेता आमच्यातून निघून गेला आहे।